श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न। माझ्या प्रिय भक्ता, तुझ्यासाठी हा खास देवी संदेश मी पाठवलेला आहे, कारण आता तुझा विजय हा मी निश्चित केला आहे। त्यामुळे लक्षात घे की तुझा विजय हा निश्चित झाला आहे। आता तुझ्या विजयाचा बिगुल वाजलेला आहे। आता युद्ध संपत आहे। तुझ्या विजयाच्या तुतारी वाजायला सुरुवात झाली आहे। आता हा विजयाचा झेंडा नक्कीच तुझा फडकेल। माझ्या प्रिय भक्ता, तू तुझ्या विजयाचे मन मोकळेपणे स्वागत करणार आहेस। आजपर्यंत तू खूप काही सहन केले, खूप काही त्याग केले, खूप संघर्ष केला। आता तुला त्या संघर्षाचे आणि त्या मागचे फळ मिळणार आहे। तू स्वतःचा त्याग केलेला आहे। तू प्रत्येक मार्गाने नेहमी परिस्थितीत, वाईट परिस्थितीमध्ये शांत राहिलेला आहेस। जर तुझा यावरती विश्वास असेल तर नक्कीच हा देवी संदेश आत्ताच लाईक कर आणि आपले चॅनल सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये मामांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट कर। श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं। प्रिय भक्ता, माझ्यावरचा तुझा विश्वास कायम ठेवलेला तू आहेस आणि म्हणूनच आज हा देवी संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलेला आहे। हीच पुष्टी आहे की आता तुझ्या विजयाची पताका फडकणार आहे। इथे आता तुला सर्वत्र तुझ्या विजयाची चर्चा सुरू होणार आहे। म्हणून माझ्या प्रिय भक्ता, प्रत्येक परिस्थितीत तुला हा देवी संदेश पूर्णपणे ऐकण्याची गरज आहे। कोणत्याही परिस्थितीत तो अर्धवट सोडण्याची चूक कधीही करू नको। आता तू तुझ्या विजयाची तयारी कर। तू कधीच केला नाहीस कोणाकडूनही वाईट शब्द ऐकले। जर कधी तू हे मजबुरीने केले तरीही तू पूर्णपणे लाचार अजिबात केव्हा झालेला नाहीस। प्रिय भक्ता, ही तुझी ताकद आहे ज्याची तुला अद्याप माहिती नाही। प्रत्यक्षात तू नेहमीच तुझे नक्कीच जीवन सुधारवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। लोकांची पर्वा न करता आयुष्यात नवीन उंचीवर तू नक्कीच जाशील। तू अशा व्यक्तीच्या शोधात आहेस जे तुझ्यासाठी असा गुरु बनू शकतो की तू तुझे जीवन चांगल्या प्रकारे बनवू शकतो। प्रिय भक्ता, प्रत्येक पैलूवर तुझे योग्य मत मांड, मार्गदर्शन कर। तू सर्वतोपरी प्रयत्न केलेस की कोणतीही नकारात्मकता तुला स्पर्श करणार नाही। कोणतीही नकारात्मकता तुला हानी पोहोचवू शकत नाही। यासाठी तू सर्वतोपरी प्रयत्न केलेस। लोकांनी कितीही तुला खाली ओढण्याचा प्रयत्न केला तरीही तुझा पराभव हा निश्चित नाही। प्रिय भक्ता, पराभूत करण्यासाठी तुला नक्कीच प्रत्येकाने वाकू शकण्याचा प्रयत्न केला, मात्र तुझा पराभव हा झालेला नाही। प्रत्येक लोकांनी तुझे मनोधैर्य तोडण्याचे षड्यंत्र काळजीपूर्वक रचले। त्यांनी तुला कमकुवत बनवण्याचा अत्यंत जास्त प्रयत्न केला आणि तुझ्यावर अनेक लक्षणे घातली, परंतु तू नेहमीच तुझ्या बळकट मेहनतीवर लक्ष केंद्रित केले। तुझे प्रयत्न पण तुझे जीवन सुधारवण्यासाठी तू नेहमीच लक्ष देत आहेस आणि कार्य प्रत्यक्ष मन लावून करत आहेस आणि त्यामुळेच आता तुझा विजय हा तुला मिळणार आहे। तुझ्या जीवनाला योग्य आकार देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे
तू आज हा विजय मिळवत आहेस, हा आशीर्वाद तुला मिळतोय. हे देवत्व भरलेले वरदान आता तुझ्याकडे प्राप्त करण्यासाठी आलेले आहे. माझ्या प्रिय भक्ता, तुझ्या आयुष्यात जी काही दुःख आली असतील ती सर्व दुःख तुझ्या वाटेला आता कधीही येणार नाहीत. लक्षात ठेव, ज्या ठिकाणी तुला आयुष्यात दुःख येते त्याच ठिकाणी तुझे यश हे मोठे आणि जास्त काळ टिकण्याचे असते. त्यामुळे दुःख आले म्हणून कधीही रस्ता बदलू नको. फक्त तुझा मार्ग वेगळा कर, मात्र रस्ता तोच ठेव. प्रिय भक्ता, तू मला तोडण्याचा प्रयत्न कधीही केलेला नाहीस. लक्षात ठेव, माझी देवी शक्ती तुझ्यावर प्रत्येक अडचणीच्या वेळेस होती आणि यापुढेही असणार. माझा तुझ्यावर नेहमीच आशीर्वादाचा हात आहे आणि प्रत्येक वेळी राहणार आहे. आणि त्यामुळे आता तुझा विजय कोणीही, कसलाही व्यक्ती, कसलीही देवी शक्ती हिरावून घेणार नाही. या जगात कोणीही असा नाही. माझ्या प्रिय भक्ता, एक मोठी आणि चांगली गोष्ट लक्षात ठेव की तुझ्या लायकीच्या गोष्टी तुला नक्कीच मिळतील. जरी परिस्थिती तुझ्या अनुकूल वाटत नसली तरीही सर्व काही तुझ्या विरोधात आहे असे तुला वाटत असले तरी तुझ्याकडे कोणताही मार्ग नाही. ते दृश्यमान असेल, पण अशा क्षणी चमत्कार घडतो. कारण अशा क्षणी माणसाची रस ऊर्जा शक्ती खूप कमी असते आणि अशा क्षणी जेव्हा एखादी घटना घडते ज्यामुळे मनुष्याला फायदा होतो तेव्हा तो चमत्कार पाहायला तयार राहतो. माझ्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही. या विश्वासासाठी हे महासागरातून एक थेंब बाहेर काढण्यासारखे आहे. तेव्हा माझ्या प्रिय भक्ता, तू घाबरण्याची अजिबात गरज नाही. तुला जे काही मी आता देणार आहे ते नक्कीच चांगले आहे, यावरती विश्वास ठेव. जे काही आता दिले तुला जात आहे ते तुझ्या नशिबापेक्षा जास्त तुला मिळेल. जे काही जीवनात सर्व गोष्टी घटित होत आहेत त्याला सकारात्मक शक्तीने बघ. लक्षात ठेव, मी तुला अशी एक शक्ती दिलेली आहे ज्या शक्तीचा वापर करून प्रत्येक मनुष्य, प्रत्येक माणूस, माझा प्रत्येक भक्त हा जीवनात सर्वात मोठा बनू शकतो. आणि मी तुला ती शक्ती या व्हिडिओच्या शेवट ती सांगणार आहे. त्यामुळे माझा हा देवी संदेश व्हिडिओमध्ये असेल तर याला पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर. प्रिय भक्ता, जर तुला माझा देवी संदेश प्राप्त होऊन तू इतका वेळ मला दिलेला असशील तर 1120 हा चमत्कारी नंबर आत्ताच कमेंटमध्ये लिहून टाक. तुझा विजय आकर्षित कर आणि याची पूर्णत्व खात्री कर. तुला आत्ताच हा विजय मिळवायचा आहे. आज तुला माझ्या विशेष कृपेने आशीर्वाद मिळणार आहे की आज तुला हा देवी आणि भव्य संदेश मिळत आहे. हा संदेश जो सत्याने ऐकला तर तुझ्या जीवनात विपुलता येईल. आज हृदय आणि जर तू ते तुझ्या जीवनात अंमलात आणले तर तुझ्या जीवनात देवी आशीर्वाद नक्कीच येतील. माझ्या प्रिय भक्ता, ही कृपा फक्त तुझ्यावरच नाही तर तुझ्या कुटुंबावरही सुरू होईल. अगदी प्रिय भक्ता, काळजी करू नको. हे आता खरे ठरत आहे. या संदेशात असलेल्या सर्व गोष्टी तुझ्या जीवनाचे वास्तव बनणार आहेत. आज यामध्ये तुझ्यासाठी काहीतरी आहे. तू या संदेशाच्या प्रवाहाच्या क्षेत्रात आल्यावर अनेक आशीर्वाद दडलेले आहे. तुला ते माहीत नसेल, पण तुझ्या ऊर्जेच्या रेणूंमध्ये बदल व्हायला लागत आहे. या जगातल्या सर्व भक्तांना देव विशेष गौरव देणार आहेत.
तुम्ही इतके पुण्यवान आहात, म्हणूनच तुमच्यावर देवांचा आशीर्वादांचा वर्षाव आता होणार आहे. देव म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्यांचे जीवन कधीही दुःखी होत नाही आणि ते कधीही जीवनात पराभव होत नाही. पराभवाची चिंता सोड आणि माझा हा देवी स्वरूपी संदेश ऐकण्यासाठी तत्पर रहा. प्रिय भक्ता, मी तुला धरून ठेवलेले आहे. मी तुला आधी धीर धरण्याची महत्त्वाची सूचना देत आहे. प्रिय भक्ता, जी तुला नीट समजली नाही आणि त्यामुळे तुझ्या आयुष्यात अनेक प्रकारे गुंतागुंती झालेली आहे. तू खूप मेहनत आयुष्यात केलेली आहेस, प्रयत्न केलेले आहेस. तू स्वतःला नेहमी मजबूत बनवलेस. परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तू खूप अथक प्रयत्न केले. कितीही अडचणी आल्या, कळत नकळत प्रत्यक्ष तू लढलेला आहेस, पण ते तुझ्या आताकृती सामावलेले आहे. त्यामुळे प्रिय भक्ता, तू जे काही माझ्याकडून मागितले आहे ते तुला नक्कीच मिळेल. तू पुढे आता आलेला आहेस. तू खरोखरच निष्ठेचे एक महत्त्वाचे प्रतीक आहेस. प्रिय भक्ता, तू नेहमी आनंदी राहावे अशी माझी एक इच्छा आहे. तू या जगात पेरलेले बीज, तू अंकुरलेले बीज, ज्यांचे संगोपन करण्याचा प्रयत्न केला आहेस, आता सुंदर कळ्यांसारखे फुलले आहेत. हे तुझे चांगले आणि उज्ज्वल भविष्य घेऊन येत आहे. तुझ्या कृतीचा हा नकारात्मक नाही तर सकारात्मक परिणाम आहे की आता तू तुझ्या इच्छा आणि स्वप्नांच्या पलीकडे जात आहेस आणि इतके नाही तर तू इथे आता थांबणार नाहीस. प्रिय भक्ता, मला माहिती आहे तुझे रक्त ते पेशन तुझ्यातून चालते. तुझ्या नशेतून चालणारी उत्कृष्टता मला समजते. फक्त तू योग्य मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेस. तुझ्या प्रयत्नात कधी कमतरता आलेली नाही. तुला नेहमीच चांगले आणि चांगले व्हावेसे वाटते. मी तुला ओळखतो. तुला या जगात कोणता आनंद मिळवायचा आहे. मला ते पूर्णत्व समजते की कधीकधी एखादी व्यक्ती गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहते तेव्हा त्याच्या भावना डळमळू लागतात आणि त्याच्या नकाराची भावना निर्माण होते. मग मत्सर, दोष यांसारखे दुर्गुण जन्माला येतात. प्रिय भक्ता, अशा परिस्थितीत लोक प्रेमाचा दावा करतात, पण प्रत्यक्षात ते तसे करू शकत नाहीत, कारण ते स्वतःच्या अनैतिक दुर्गुणांशी झुंजत असतात. अशा परिस्थितीतही तू विचलित झालेला नाहीस. तू नेहमी स्वतःला चांगले करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतःला पुढे आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेस. तुझे चांगले गुण ओळखण्यासाठी तू खूप अथक प्रयत्न केलेस. पण प्रिय भक्ता, माणूस जेव्हा अडचणींपुढे पराभूत होऊन स्वतःला नाकारतो तेव्हा सगळ्यात आधी स्वतःवरचे प्रेम त्याच्या आतून नाहीसे होते की तो स्वतःला दुखी करण्यासाठी निरनिराळे सबबी शोधू लागतो. मग तो कशातही रस घेत नाही आणि जेव्हा त्याला कोणत्याही कामात रस दिसत नाही. लक्षात ठेव, हे एकाच कारणामुळे घडते आणि ते कारण आहे तुझ्या मनातील नकारात्मक आणि वाईट विचार. ते आधी थांबव करणे आणि मग बघ तुझ्या आयुष्यात किती मोठे चांगले यश तुला मिळून जाईल. प्रिय भक्ता, थकून बसू नको. तू अजून हरलेला नाही. स्वतःला तू कमकुवत समजू लागतो, त्याला परिस्थितीचे ओझे वाटू लागते. प्रिय भक्ता, अशा अवघड परिस्थितीत स्वतःला भूतकाळात घेऊन जाणे चुकीचे आहे आणि
प्रत्यक्ष अनेक व्यक्ती तेच करतात. वाईट कृत्यांचा विचार करत राहतात आणि विलापन करतात. ते पुन्हा पुन्हा विचार करत राहतात की त्या परिस्थितीत त्यांनी दुसरे काही निर्णय घेतला असता तर आज त्याची परिस्थिती निश्चित स्वरूपात वेगळी असती. तो नेहमी उदासीन राहतो. त्याला कुठलीही जागा आवडत नाही. सुंदर दृश्यांमध्येही त्याला दोष दिसतात. स्वर्गातही त्याला नरक सापडतो. तो आपल्या लोकांमध्येही ओळखाची व्यक्ती ओळखू लागतो. तो दुःखी होतो. तो हतबल होतो आणि हा नकार त्याच्यासाठी अत्यंत जास्त पुढे चालून गंभीर होतो. नकाराची भावना माणूस तो आत्म्याला पोकळ करून टाकतो. त्याचे तुकडे आणि अशा परिस्थितीत माणूस निराशेच्या सापळ्यात अडकतो ज्यातून बाहेर पडणे सहसा अजिबात शक्य नसते. होय, पण जेव्हा तुझ्या आयुष्यात अशी अवघड परिस्थिती आली असेल, त्या परिस्थितीत सामान्य माणसाचे तुकडे झाले असतील, सामान्य माणसाचा चक्काचूर पूर्णत्व झाला असेल आणि त्याचा धीर सुटला असेल, अशा परिस्थितीत तुझ्या बाबतीतील असे घडले नाही, कारण माझे तुझ्यावरचे प्रेम हे अत्यंत जास्त होते. माझ्या प्रिय भक्ता, तुझा विश्वास अफाट आहे. तू स्वतःला धीर देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत राहिलास. कधी संदेशाद्वारे, कधी एखाद्या व्यक्तीद्वारे, तर कधी कोणाच्या ऊर्जा क्षेत्रात येऊन, तर कधी कोणाच्या वाक्यांच्या प्रभावाखाली येऊन तू नेहमी तुझ्या आयुष्यात ऊर्जा गोळा करण्याचा प्रयत्न केला. कठीण परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढण्यासाठी तू अथक परिश्रम केले. तू विजयाचे शिल्पकार बनलास आणि माणूस तुझ्यावर शोक करत असताना तू तुझा विजय स्वतःकडे आकर्षित केला. तुलाही रडण्याची संधी मिळाली. तुलाही वाटले, दुःख झाले, पण तुझ्यातच धैर्य वाढवलेस. तू स्वतःला प्रोत्साहन दिलेस. तू पुढे आलास. तू एकटा योद्ध्याप्रमाणे लढत राहिलास. तू अग्रेसर होत राहिलास आणि म्हणूनच मी आता तुला विजयासाठी निवडलेले आहे. प्रिय भक्ता, या विजयासाठी तू पहिला पात्र आहेस. तुझ्यापेक्षा या विजयासाठी कोणीही पात्र अजिबात असू शकत नाही, कारण तू तुझ्या आत्म्याला इजा केली नाहीस. तू ते तुटू दिलेले नाहीस. तू माझे नेहमी ऐकत राहिलास. ही वेगळी गोष्ट आहे. तुला नीट समजू शकले नाही. पण प्रिय भक्ता, आयुष्यामध्ये तू नेहमी प्रयत्न केलेला आहेस आणि हे प्रयत्न करणे चालू ठेव. ते अजिबात करणे थांबवू नको, कारण प्रयत्न करणारा माणूस हा एक ना एक दिवस सक्षम होत असतो. प्रिय भक्ता, मला मी आता तुझा स्वीकार केलेला आहे. हा स्वीकार तुलाही स्वतःला द्यायचा आहे, जेणेकरून संघर्षानंतर जेव्हा तू त्या उंच उड्डाणासाठी तयार होतास, तेव्हा तुझ्यात कसलाही थकवा उरणार नाही. तुझ्यात निराशा उरणार नाही. तुझ्या भावना उरणार नाहीत. हे सगळं गमावून तुला काय मिळालं? प्रिय भक्ता, जेव्हा संघर्षाची परिस्थिती उद्भवते, संघर्ष तीव्र होतो, तेव्हा माणसाच्या मनात थकवा येतो आणि अनेक वेळा तो निर्णयाच्या ओझ्याखाली दाबून जातो. अशा क्षणी त्याचा आत्मा त्याला दटावतो. त्याचा आत्मा त्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देतो की आता त्याने थांबले पाहिजे, आता त्याने नक्कीच आराम केले पाहिजे. पण प्रिय भक्ता, तू निश्चिंत राहा.
कारण तुझ्याकडे एक अशी दिव्य ऊर्जा आहे जी तुला गमावू देणार नाही, तुला अजिबात पराभूत करू देणार नाही. मला माहिती आहे तुझी करुणा तुला या जीवनात पुढे घेऊन जाईल. या करुणेमुळे तुझे अनेक वेळा नुकसान देखील झाले आहे, परंतु ही हानी फारच कमी आहे. जेव्हा तू उडी मारशील तर ती इतकी उंचावर जाईल की ते आकाशाला तडा देईल आणि संपूर्ण जग तुझ्या पावलावर पाऊल टाकेल. असे वाटेल तू विजयाच्या मार्गावर खूप वेगाने आला आहेस. ते स्वीकार, ते तुझ्या आयुष्यात घेऊन ये. तू जे सहन केले आहेस ते सामान्य नाही, परंतु तुझे येणारे आयुष्य देखील सामान्य होणार नाही. माझ्या प्रिय भक्ता, खूप प्रयत्न तू केलेले आहेस. मित्रांनो, तुम्हाला देखील आजचा हा देवी संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष तुम्ही वेळ दिला असेल तर धन्यवाद. अजून काही वेळ देऊन हा बाळू मामांचा देवी संदेश ऐका. लक्षात ठेवा, देव प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतात, मात्र जे भक्त प्रत्यक्षात नकारात्मक विचार करतात तेच आयुष्यात रडत असतात. देव म्हणतो, माझ्या प्रिय भक्ता, तुझ्या आत्तापर्यंतच्या गोंधळलेल्या आयुष्यापेक्षा खूप चांगले असेल. त्यात संपत्ती असेल, त्यात विपुलता नक्कीच असेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्भवतेने भरलेले हे जीवन धैर्य देईल. त्यात अभूतपूर्व धैर्य असेल. तुझ्या शब्दात त्याची किंमत असेल. तू जे काही बोललास ते लोक ऐकतील, प्रेरणा घेतील. तू कोणत्याही मार्गावर असलास तरी या वाटेवर कोणतीही अडथळे येणार नाहीत असे मी म्हणत नाही. मी असे म्हणत नाही की अडथळे निर्माण करणारी माणसे नसतील. होय, या मार्गावर देखील अडथळे नक्कीच येतील. निश्चिंतपणे ते आव्हानांनी भरलेले असेल, पण लोकांचे कुटील राजकारण आणि मृत्यूस्तेदीपणा तुला पराभूत करून खाली आणण्याचा प्रयत्न करतील. पण माझ्या प्रेमळ भक्ता, मी तुला वाचवीन. मला हे स्पष्ट करायचे आहे की हे सर्व अपयशी ठरेल, हे सर्व संपेल. काही तुला पराभूत करू शकणार नाही. तुला कोणीही या जगामध्ये हारू देणार नाही. तू विजयी नक्कीच होशील. तू विजयाच्या पूर्णपणे जवळ आलेला आहेस याची खात्री करून घे. माझ्या प्रिय भक्ता, येणाऱ्या काही काळात जे काही घडेल ते नक्कीच तुझ्या स्वप्नांप्रमाणे घडेल यावर विश्वास ठेव. लक्षात ठेव, जेव्हा तुला वाटेल की आता तुझे सर्व काही संपले, प्रत्येक प्रयत्न अपयशात बदल झाले, सर्व काही आता तुझे संपले असे जेव्हा तुला वाटेल तेव्हाच ती संधी असते तुला काहीतरी करून दाखवण्याची. निश्चिंत राहा, तुझा शेवटचा टप्पा आहे. इतके सहन करून आयुष्यात पुढे जा. मी भौतिक रूपात आता तुझ्या समोर हजर राहीन. तुझ्या ओळखीच्या प्रत्येक कणात मी एक समतळ आहे, कारण तुझ्या ऊर्जेच्या रेणूंमध्ये मी उपस्थित आहे, म्हणून मी तुझ्या समोर असेन. माझ्या प्रिय भक्ता, तुझा सारथी बनून तुला मला ओळखावे लागेल, तुला मला साथ द्यावी लागेल आणि मग मी तुझ्या विचारांनी तुला एक मोठी झेप घेईल. मी अशी क्रांती घडवीन की ती तुझ्यावर जळून राख होईल आणि तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांना त्याच्या ज्वालामध्ये समाधान मिळेल. माझ्या प्रिय भक्ता, तू समुद्रासारखा खोल आहेस, तू सूर्यासारखा विशाल पूर्णत्व आहेस आणि तू असा ऊर्जाचा केंद्रबिंदू होशील. ऊर्जाचा एक असा स्रोत ज्यापासून प्रत्येकाला फायदा होईल. ज्या झाडाच्या देठाला फळे येतात ते निर्दयी असेल, ते नम्रतेने वाकलेले असेल, ते अहंकाराखाली राहणार नाही. प्रिय भक्ता, मी तुला या क्षणी विजयाचा आशीर्वाद देत आहे. मी तुझा नक्कीच जीवन
पूर्णपणे चांगले बनवत आहे. तू खंबीर असले पाहिजे. तुला आता तुझ्या जबाबदाऱ्यांचा अनुभव घ्यायला लागेल. तू आध्यात्मिक स्तराच्या कोणत्या उंचीवर आहेस हे सांगण्यासाठी योग्य वेळी आता प्रिय भक्ता, तुला तुझ्या आयुष्यात एक मुख्य देवदूत पाठवील. हा देवदूत ऊर्जेने भरलेला असेल. हा देवदूत असेल जेव्हा तू ऊर्जा क्षेत्रात देईल तेव्हा तू अभूतपूर्व धैर्याने भरून जाशील आणि इतके सामर्थ्य घेशील की तू विचार करण्यास सुरुवात करशील. स्वतःला श्रेष्ठ बनून स्वतःला सर्वोच्च समजायला लागशील. आणि हीच काठी असेल जेव्हा तुला तुझ्यातला अहंकार वाढण्यापासून थांबवावा लागेल. हाच तो क्षण असेल जेव्हा तुझ्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव होईल. मला माहिती आहे किती तू अश्रू ढाळलेस, किती शोक केलास, किती रडलेस. थोडं चांगलं आयुष्य मिळावं म्हणून तू काय दुःख सहन केलेस. मला सगळं काही ठाऊक आहे. हे मला प्रत्यक्ष त्याग म्हणून माहिती आहे. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तू अथक प्रयत्न केलेस हे देखील मला माहिती आहे. मी तुझे प्रयत्न व्यर्थ जाऊ देणार नाही. मी तुझे प्रयत्न अजिबात व्यर्थ जाऊ देणार नाही यावर विश्वास ठेव. तुझ्या प्रयत्नांची मी प्रशंसा करतो. मला माहिती आहे की तुझ्याकडे आहे. तू किती कष्ट केले आणि तुला कोणत्या प्रकारचे लोक भेटले आहेत केले म्हणून मी प्रशंसा करतो. माझ्या प्रिय भक्ता, काळजी करणे थांबव आणि आता पुढे जाण्यास सक्षम राहा, कारण तुझा विजय हा निश्चित झालेला आहे. आता पूर्णत्व माझ्या शक्तींवर विश्वास ठेव आणि आयुष्यात तुझे यश आणि ध्येय प्राप्त कर. हा देवी स्वरूपी संदेश जर तू पूर्णत्व ऐकला असशील तर धन्यवाद. भेटूया असंच एका नवीन देवी संदेशामध्ये.